या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या राजकारणाला, शेतीला आणि ग्रामविकासाला एक वेगळी दिशा दिली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कैवारी आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे आपले स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते। आज आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद, आत्मा आणि करवीर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे कृषी दिन साजरा होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदच्या माननीय अध्यक्षा माननीय आमच्या शिल्पा खोत वहिनी, उपाध्यक्ष माननीय तानाजी पाटील दादा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष जोशी साहेब, उपस्थित असणारे आमच्या शिक्षण व अर्थच्या सभापती माननीय यादव वहिनी, पंचायत समिती करवीरच्या उपसभापती माननीय पाटील वहिनी, उपस्थित असणारे आमचे सर्वच पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि इथे उपस्थित असणारे माझे सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, खरंच आपल्याला वसंतराव नाईक साहेब हे नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर येतोय तो एक सरळ, साधा आणि कष्टकरी अशा व्यक्ती, ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती असताना देखील आपल्या गावाशी, शेतकऱ्यांशी त्यांनी नाळ जोडलेली ठेवली। त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठे प्रश्न होते, दुष्काळ, शेतीसमोरच्या अडचणी असतील किंवा ग्रामविकास असेल, पण नाईक साहेबांनी या सगळ्याकडे संकट म्हणून न बघता त्याकडे एक संधी म्हणून बघितली। त्यांनी असा विचार केला की जर या महाराष्ट्राची आपल्याला प्रगती करायची असेल तर आधी आपल्याला या शेतकऱ्याला मजबूत बनवलं पाहिजे आणि म्हणूनच मग शेतीचं आधुनिकीकरण असेल, शेती तंत्रज्ञानाला चालना असेल किंवा त्या आपल्या सिंचन, ग्रामविकास यावर भर असेल किंवा शेतकऱ्याला अधिक त्याच्या हिताच्या दृष्टीने कसे निर्णय घेता येतील यासाठी त्याने अधिक योगदान दिलं आणि म्हणूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि प्रत्येक शेतीपर्यंत घेऊन जाण्याचं महत्त्वाचं काम आपल्या वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं आहे। आणि आज आपण त्यांनी असा विचार केला की जर हा शेतकरी टिकला तरच हा गाव टिकणार आहे आणि तरच हा महाराष्ट्र टिकणार आहे आणि म्हणूनच त्यांनी कधीही शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही, तर त्यांनी शेतीकडे या महाराष्ट्राचा जीवनाचा आधार म्हणून बघितला। आणि आज ज्यावेळी आपण शेतीवरती चर्चा करत असतो किंवा ग्रामविकासावरती बोलत असतो त्यावेळी आपल्याला वसंतराव नाईक साहेबांचे जे विचार आहेत ते नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतात। आज आपण इथं कृषी दिन साजरा करतो आहोत। कृषी दिन म्हणजे आपल्या या शेतकरी बांधवांच्या कष्टाला, त्यांच्या कामाला आज आपण सलाम करतो आहोत, आपण त्यांना मानाचा मुजरा देतो आहोत। कारण आपले हे शेतकरी बंधू म्हणजे प्रामाणिक, कष्ट करणारे आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीला ताकदीने तोंड देणारे असे आमचे हे शेतकरी बंधू। आता आपला हा निसर्ग आपल्याला साथ देवो अगर न देवो तरीही आपल्या शेतामध्ये पेरणी करणारे, कष्ट करणारे आणि आशेने पुढे जाणारे म्हणजे हे आपले शेतकरी बांधव आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की हे शेतकरी बांधव खरे योद्धे आहेत। कारण कुठलीही अडचण आली तर त्याला तोंड देणं हे त्यांच्या रक्तात असतं असं मला वाटतं। आणि ज्या पद्धतीने आज आपल्याला शेतीसमोर खूप सगळ्या अडचणी आहेत, मग आपल्याकडे पाणी टंचाई आहे, हवामानातले बदल आहेत आणि या सगळ्याला तोंड देत हे शेतकरी पुढे जात असतात। पण मला वाटतं की आता आपल्या शेतीकडे बघण्याचा नवीन पिढीचा कल खूप कमी झालेला आहे, तिकडे शेतीकडे वळण्याचा कल कमी झालेला आहे। कारण त्यांना असं वाटतं की शेती ही शाश्वत नाहीये। त्यांना असं वाटण्याचं कारण का, तर शेतीला हमी भाव मिळत नाहीये किंवा ह्या दुष्काळामध्ये या सगळ्यामध्ये ज्यावेळी त्या अडचणीत येतात त्यावेळी त्यांना पुरेशी मदत मिळत नाही असं त्यांना वाटतं। मग शासन आपल्याला मदत करत असतं, वेगवेगळ्या योजना राबवत असतं। मग आज पण आपण बघितलं तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे महाराष्ट्र शासनाकडून असेल, जिल्हा परिषदकडून असेल, या विविध स्पर्धेमध्ये शेती आपल्या कृषीच्या विविध स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्यामध्ये जे स्पर्धक होते, जे आपले हे आलेले आपले जे ज्यांचा प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अजून आपल्या शेतकऱ्यांनी यामध्ये काम करण्यासाठी आपण इथं मोठ्या पद्धतीने इथे भव्य असा आपला सत्कार सोहळा आरंभ करण्यात आला। पण मला वाटतं की याही पेक्षा आपल्याला जर शेतकऱ्यांना शाश्वती द्यायची असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने चायना असेल, इस्रायल असेल यासारखं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीमध्ये या भारतामध्ये आणावं लागेल।
त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला मार्गदर्शन करावं लागेल, त्याला ते तंत्रज्ञान शिकवावं लागेल, त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल आणि या शेतीला आपल्या आधुनिकीकरणाची आणि पारंपरिक पद्धत या सगळ्यांची जोड घालून एक चांगल्या पद्धतीने आपल्याला हे शेतीमध्ये एक वेगळा विकास करावा लागेल की जेणेकरून आपला हा देश हा कृषी प्रधान देश आहे। म्हणजे आपला नाराच आहे की जय जवान जय किसान। तर ज्यावेळी आपल्याला त्यावेळी वसंतराव नाईक साहेबांचे एक गोष्ट आपण कायम एक वाक्य आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जर या देशातला शेतकरी मजबूत झाला तरच हा देश मजबूत होणार आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मजबूतीकरणासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, या शेतकऱ्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण म्हणत आलो की उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जातं, त्या पद्धतीने ही आपली उत्तम शेती अतिउत्तम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया। आणि मी शेतकऱ्यांनाही सांगेल की ज्यावेळी तुम्ही शेती करत असता त्यावेळी तुमचा एक हात नांगरावरती आणि एक हात बाजारपेठेकडे असला पाहिजे की जेणेकरून आज बाजारपेठेची गरज काय आहे, त्यामध्ये काय बदल हवे आहेत, त्या पद्धतीने जर आपण शेतीकडे वळलो, त्या पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच आपण आपला सर्वांगीण विकास करू शकतो असं मला वाटतं। आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मी या कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा राहतील। धन्यवाद।